मित्रांनो, 3 विषय आहेत आणि तीनही अत्यंत महत्त्वाचे विषय आहेत. पहिला विषय आहे अर्थातच राम मंदिराचा. दुसरा विषय आहे माननीय प्रकाश आंबेडकर साहेब यांनी उपस्थित केलेला. आणि तिसरा विषय आहे शेतकरी कर्जमाफीचा. पूर्ण व्हिडिओ पहा. अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. मित्रांनो, गेल्या अनेक दिवसापासून राम मंदिरामध्ये चोरीचा जो आरोप होताना दिसत आहे, जे व्हिडिओ येत आहेत, जी माहिती येत आहे आणि प्रत्येक विषयावर मागच्या जवळपास 2 वर्षापासून प्रत्येक विषयावर मी जवळपास तात्काळ प्रतिक्रिया देत असतो. आणि खास करून अशा धार्मिक गोष्टीवर मी माझी प्रतिक्रिया तात्काळ नोंदवत असतो. परंतु या राम मंदिराच्या मुद्द्यावर जवळपास आता 15-20 दिवस झालं हे प्रकरण सुरू आहे, तरी सुद्धा मी यावर फारसं बोललेलो नाही किंवा फारसे व्हिडिओ बनवले नाहीत. याच्या मागचं कारण म्हणजे काय माहिती आहे का? एक 5-6 दिवसापूर्वी एक संग्राम पाटील आहेत, त्यांनी एक पोस्ट केली होती की राम मंदिराचे अध्यक्ष कोण आहेत, ट्रस्टी कोण आहेत, खजिनदार कोण आहेत, ते कोणत्या वर्गाशी संबंधित आहेत, हिंदू धर्मातील कोणत्या वर्णाशी संबंधित आहेत. याचा जर विचार केला, चंपतराय असतील किंवा आपल्या महाराष्ट्रातील आपले भंडारीचे गुरुवीरी असणारे गोविंदगिरी असतील, ज्या गोविंदगिरीने छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केलेला आहे आणि तो अपमान या महाराष्ट्राने पचवलेला आहे, तो गोविंदगिरी त्या राम मंदिराचा कोषाध्यक्ष आहे. म्हणजे पैशाचा सगळा व्यवहार त्याच्याकडे आहे, खजिनदार आहे तो. आणि हे सगळे उच्चवर्णीय आहेत. ही संग्राम पाटील यांची पोस्ट आहे. आता काय बघा, आणि त्यामध्ये त्यांनी जो उपस्थित केलेला मुद्दा आहे तो अत्यंत महत्त्वाचा आहे. बघा, म्हणजे पैसे खाणारे सगळे कोण आहेत? तुम्हाला मीडियामध्ये टिन्नू यादव, बिन्नू यादव दिसत असेल. आता टिन्नू यादव एवढा मोठा झाला का चंपतरायपेक्षा मोठा किंवा गोविंदगिरीपेक्षा मोठा? म्हणजे ही कशा पद्धतीने लिपापोती सुरू आहे. म्हणजे जो मेन आरोपी आहे, जे मेन लुटेरे आहेत, त्यांना झाकलं जाणार आहे. म्हटलं तरी झाकलं जाणार आहे, नाही म्हटलं तरी झाकलं जाणार आहे. त्यांचं कोणीही काही वाकडं करू शकत नाही. आणि मग बघा, संग्राम पाटील यांनी उपस्थित केलेला मुद्दा की हे सगळे मेन खाणारे कोण आहेत. हा एवढा तुमचा करोडो नाही अब्जावधी रुपये, एवढा पैसा, यामध्ये आता ते कोणतरी एक सचिन माळी वगैरे काही गाणं म्हणत असतात की आमचा हिस्सा कधी भेटणार. त्यामध्ये दानदक्षिणा देणारे सगळेजण आहेत. क्षत्रिय आहेत, वैश्य आहेत, शूद्र आहेत. आता शूद्र हा शब्द माननीय प्रकाश आंबेडकर साहेबांनी काढलेला आहे, त्याच्याविषयी सुद्धा आपण पुढे बोलणार आहोत. म्हणजे सगळ्या वर्णातील लोक आहेत. आणि मी ही वर्ण का बोलत आहे? काही लोक असा प्रश्न निर्माण करतील की आज देशामध्ये संविधान लागू आहे, म्हणजे वर्ण व्यवस्था मोडीत निघालेली आहे. परंतु तसं नाही. त्याचं सुद्धा सगळं स्पष्टीकरण तुम्हाला देणार आहे. परंतु संग्राम पाटील यांनी उपस्थित केलेला मुद्दा, दान देणाऱ्यामध्ये क्षत्रिय आहे, तुमच्या माहितीस तो मराठा आहे, ओबीसी आहे, SC आहे, ST आहे. SC मधील काही जे जाती असतील त्या देत नसतील, परंतु SC मधील सुद्धा एक मोठा वर्ग आहे जो दान देणारा आहे. ST मधील आहे, क्षत्रियामधील तर फार मोठा वर्ग आहे आणि वैश्यामधील सुद्धा फार मोठा वर्ग आहे. परंतु ज्या वेळेस ते धन लुटलं गेलं, त्या लुटीमध्ये हिस्सा क्षत्रियांचा किती आहे, ओबीसींचा किती आहे, वैश्यांचा किती आहे, शूद्रांचा किती आहे? हा खरा प्रश्न आहे. राम मंदिरामध्ये चोरी झाली हा खरा प्रश्नच नाही. ती तर शेकडो वर्षापासून सुरू आहे, हजारो वर्षापासून सुरू आहे, आजही राहणार. आणि असले 100 प्रकरणं जरी आले, हा सगळा घोटाळा ॲज इट इज जरी समोर आला, ॲज इट इज येणार नाही.
सगळी आता जे दोषारोप FIR वगैरे दाखल झालेला आहे, ज्या पद्धतीने नावं आलेली आहेत. आणि मेन आरोपी कोणाला केलंय? टिन्नू यादव. आणि एक आचार्य परमहंस कोणीतरी आहे, त्यांनी तर बयान सुद्धा देऊन टाकला की टिन्नू यादवला फाशी द्या आणि बाकीचे जे आरोपी आहेत त्यांना 6-6 महिन्याची जेल आणि विषय मिटवून टाका. म्हणजे मरायला बहुजन आणि चरायला हे, अशी परिस्थिती आहे आणि ही बदलणार नाही. आणि ही परिस्थिती बघा, ही पोस्ट सुद्धा मी 6 दिवसापूर्वी पाहिली होती, तरी सुद्धा मी बोललो नाही. कारण बोलून या देशामध्ये कसलाही काडीचा सुद्धा फरक पडत नाही. लक्षात घ्या. आता तुमच्या माहितीस्तव, म्हणजे ॲक्च्युली तुम्हाला सगळ्या गोष्टी माहीत आहेत. कोण आहोत आपण, कोण आहे मी? अगदी एक सर्वसामान्य व्यक्ती. आणि काय आपल्या मताला, माझ्या मताला किंवा माझ्यासारखे जे काही आहेत त्यांच्या मताला या देशामध्ये काही किंमत आहे का? किंवा आपण बोलल्याने काही बदल घडतो का? काहीच नाही. अगदी ज्यांच्या नावाने तुम्ही मराठी भाषा दिन साजरा करता, लक्षात घ्या, म्हणजे ज्यांच्या नावाने मराठी भाषा दिन येथील राज्य सरकार साजरं करतं, RSSचं सरकार साजरं करतं, भारतीय जनता पार्टीचं सरकार साजरं करतं, ते कुसुमाग्रज. ते म्हणतात, व्यर्थ गेला तुका, व्यर्थ ज्ञानेश्वर, संतांचे पुकार वांझ गेले. म्हणजे संतांचाच, बघा कुसुमाग्रजांचे शब्द आहेत, संतांचेच पुकार जर वांझ गेले असतील, म्हणजे संतांच्याच मताला जर कवडीची किंमत असेल, तर तिथं तुम्ही आम्ही सर्वसामान्य कोण? संतांच्या मताला किमान एवढी तरी किंमत आहे. ठीक आहे, संतांची मतं कोणी मानत नाहीत, कोणी त्याचं आचरण करत नाही, त्याच्याशी कोणाला काही देणं घेणं नाही, परंतु किमान त्याला व्हॅल्यू आहे. किमान ती आता एक जनमत तयार झालेलं आहे, त्यांना देवत्व स्वरूप प्राप्त झालेलं आहे. किमान ते बोलल्यानंतर, ते सांगितल्यानंतर त्याला विरोध तर कोणी करू शकत नाही, एवढं त्याला व्हॅल्यू प्राप्त झालेलं आहे. तरीसुद्धा त्या संत विचारांना जर या महाराष्ट्रामध्ये, या देशामध्ये झिरो किंमत असेल, तर माझ्यासारखा व्यक्ती अगदी मायनस, ते असतं ना टेम्परेचर, 0च्या नंतर खाली मायनस बर्फ, एकदम फ्रीज, डीप फ्रीज, -40, -100, -100ला किती खालचं तापमान होऊन जातं. म्हणजे आपण सगळे मायनसमध्ये आहोत. आणि मग अशामध्ये बोलून काही सुद्धा फरक पडणार नाही. त्यामुळे राम मंदिर चोरी या प्रकरणामध्ये मी अजिबात बोललेलो नाही आणि बोलणारही नाही. बोलून कसलाही फरक होणार नाही. याच्या अगोदर मी 2-3 व्हिडिओ बनवले होते की हिंदूंनो दान धर्म देणं बंद करा. आणि एक व्हिडिओ केला होता की शेतकऱ्यांनो दान धर्म बंद करा. परंतु शेतकऱ्यांना सुद्धा यामधून काही फरक पडणार आहे का? नाही फरक पडणार. अगदी बोटावर मोजण्या इतके 4-2 जणांना थोडाफार फरक पडतो. आता ही राम मंदिराची चोरी झाल्यानंतर, ते व्हिडिओ पाहिल्यानंतर ज्यांनी दान दिले, एक शेतकरी म्हणत होता की मी शेती विकून 1 कोटी रुपये दिले आणि आता मला त्याचा पस्तावा होत आहे. परंतु बघा, काळ जाईल, आपल्या भारतीयांना विसरण्याची सवय असते. हे आता यांनी लिपापोती सुरू केलेली आहे आणि एक 8-15 दिवसामध्ये येथील मीडिया त्यामध्ये पटाईत आहे. मीडिया लगेच 8-15 दिवसांनी दुसरा मुद्दा आणणार, हा मुद्दा मागं पडणार, वर्षे 6 महिने जाणार, लोक विस्मृतीमध्ये जाणार आणि पुन्हा तेवढ्याच पद्धतीने दान देणार, सगळं होणार. आणि तुमच्या जीवावर, ते बी माणसं आहेत, लक्षात ठेवा. आणि मी त्यांना नावं का ठेवत नाही माहिती आहे का? कारण त्यांचा असा गैरसमज आहे, त्यांचा त्या अशा आविर्भावामध्ये, अज्ञानामध्ये, गैरसमजामध्ये ते जगत आहेत. त्यांना असं वाटत आहे की आम्ही उच्चवर्णीय आहोत, आम्ही कोणीतरी इतरांपेक्षा वेगळे आहोत, या आविर्भावामध्ये ते जगत आहेत. परंतु
त्यांचेही पूर्वज रानटी होते, सगळ्यांचेच पूर्वज रानटी आहेत. तुमच्या वर्ण अहंकाराला, जाती अहंकाराला, जातीला शून्य किंमत आहे. अगदी तुम्ही जर डार्विनचा सिद्धांताचा थोडं जरी, ज्याला थोडाफार जरी बुद्धीचा भाग आहे, आता ज्यांना बुद्धीचा भागच नाही, कारण आता भारतामध्ये बुद्धीचा भाग असणारी माणसं शोधून सापडत नाहीत. 100मधून नाही, 1000मधून एक. मग तो डॉक्टर जरी असला, इंजिनियर जरी असला, वकील जरी असला, तरी तो खराचा भक्त आहे, आसारामचा भक्त आहे, XYZ बाब. आता तो मिश्रा बाबा सापडला, XYZचा भक्त आहे. आणि त्यामुळे बघा तुम्ही कोण आहात, तुमचा तुम्ही अज्ञानामध्ये जे सुख असतं त्या अज्ञानामध्ये जगत आहात. या लोकांना आता RSSचा जो मुद्दा आहे, RSS संघटना अशाच फक्त या गर्विष्ठामधून निर्माण झालेली आहे, या वर्ण अहंकारातून निर्माण झालेली आहे. काही लोकांना असं वाटतं की आपल्या वर्णाचं, आपल्या जातीचं वर्चस्व येथील तमाम बहुजन हिंदूवर राहिलं पाहिजे, कायमस्वरूपी राहिलं पाहिजे. मागच्या 1000-1500 वर्षापासून आपलं जे वर्चस्व आहे ते कमी होता कामा नये. आणि आज तर मागच्या 1000-1500 वर्षात जे नव्हतं, पेशवाईच्या काळामध्ये होतं, तेव्हा सुद्धा संपूर्ण भारतभर एक हाती वर्चस्व नव्हतं. परंतु आता 2014 पासून एक हाती वर्चस्व या पेशव्यांच्या, म्हणजे या उच्चवर्णीयांच्या हातामध्ये आहे. आज राजसत्ता त्यांच्याकडे आहे, अर्थसत्ता त्यांच्याकडे आहे, धर्मसत्ता त्यांच्याकडे आहे, शिक्षण सत्ता त्यांच्याकडे आहे, प्रचार प्रसार माध्यम सत्ता त्यांच्याकडे आहे. आणि बहुजनांकडे काय आहे? केवळ गुलामी, गुलामी, गुलामी. मुळातच ही बहुजन संकल्पना सुद्धा हा भ्रम आहे. लक्षात घ्या, येथे वैज्ञानिकदृष्ट्या, जैविकदृष्ट्या जर आपण वास्तव दृष्टिकोनातून जर पाहिलं तर ना कोणी मराठा आहे, ना कोणी OBC आहे, ना कोणी ब्राह्मण आहे, ना शूद्र आहे, ना क्षत्रिय आहे, ना वैश्य आहे, ना कोणी हिंदू आहे, ना कोणी मुस्लिम आहे. ज्या पद्धतीने बाकीचे पशुपक्षी आहेत, ज्या पद्धतीने गाय आहे, म्हैस आहे, मासे आहेत, झाडं आहेत, पशु आहेत, पक्षी आहेत, अगदी त्या पद्धतीने तुम्ही आहात. ॲक्सिडेंटली तुमच्या मेंदूचा विकास झाला. तुम्ही या मागच्या 4-5 हजार पूर्वी शेतीचा शोध लागला, तेव्हापासून माणूस शेती करायला लागला. आणि शेतीचा शोध लागल्यापासून हळूहळू वसाहती निर्माण झाल्या. वसाहती निर्माण झाल्याच्या नंतर नंतर या धर्माची निर्मिती झाली, नंतर या जातीची निर्मिती झाली. आणि काय वंश, कुळ, टोळ्या, या अशा पद्धतीने माणसाचा विकास होऊन आज आपण इथपर्यंत आलेलो आहोत. आणि या सगळ्या गोष्टींचा ज्ञात इतिहास आपल्याला माहीत आहे. तो आपण इतिहासाच्या पुस्तकामध्ये शिकतो, अगदी प्रायमरी स्कूलमध्ये आपण तो शिकतो. सगळे आपले आता एक नवीन आता सगळीकडे आलेला आहे की प्रत्येकजण आपल्या मुलाला लहानपणापासून पार CBSE असेल, NCERT असेल, या पॅटर्नद्वारे शिक्षण देण्याचा, इंग्लिश स्कूलमध्ये टाकण्याचा पॅटर्न आलेला आहे. आणि लहानपणापासून आपल्याला डार्विनचा सिद्धांत, इतिहास, आपण कसे घडलो, आपला इतिहास, प्रागैतिहासिक काळ वगैरे वगैरे, हे सगळा सिंधू संस्कृती, हे आपण सगळं शिकतो. परंतु आपण त्याचा भाग होतो. आपली सुरुवात फुकापासून, लुकापासून, FUCA, LUCA, फर्स्ट युनिव्हर्सल कॉमन ॲन्सेस्टर, लक्षात ठेवा, त्याला म्हणतात फुका, FUCA. तुम्ही डार्विनच्या सिद्धांतामध्ये वाचा, आणि फार मजेशीर सिद्धांत आहे. खरंच प्रत्येकाने तो समजून घेतला पाहिजे, त्याचं अध्ययन केलं पाहिजे, त्याचं आकलन केलं पाहिजे. आणि आता सगळीकडे तुम्हाला सहज उपलब्ध आहे. तुम्हाला शाळेचं पुस्तक घ्यायचं गरज नाही, त्यावर माहिती देणारे अनेक व्हिडिओज आहेत. मी त्याचं प्रॉपर
त्यात टॉपिकचा 10वीचा सिलेबस असेल आणि 11-12चा सिलेबस असेल, खास करून 10चा जो सिलेबस आहे त्यामध्ये मी प्रॉपर सूक्ष्म पद्धतीने अगदी माहिती घेऊन त्याचा मी अभ्यास केलेला आहे. आणि मग त्यावेळेस तुमच्या या जातीला, धर्माला, ना तुम्ही बौद्ध आहात, ना तुम्ही महार आहात, ना मातंग आहात, ना मराठा आहात, ना ओबीसी आहात, ना माळी आहात, ना कुणबी आहात, तुम्ही फक्त एक मानव आहात, ह्युमन बिईंग्ज आहात. याच्या पलीकडे काही तुमचं अस्तित्व नाही. तुमच्या या लढाया आहेत लुटापुटीच्या आहेत. आणि परंतु या तुमच्या या खोट्या वर्ण अहंकारातून, या खोट्या जाती अहंकारातून जी ही समस्या निर्माण झालेली आहे की माणसाचं जीवन सुकर व्हायला हवं, परंतु माणसाचं जीवन असह्य होऊन गेलेलं आहे. रोज इतके खून होत आहेत, एवढा अन्याय अत्याचार वाढलेला आहे. हे सगळं निसर्गाचा जो डिसबॅलन्स झालेला आहे, क्लायमेट चेंज झालेला आहे, हे जे सगळे मुद्दे आहेत, या सगळ्या मुद्द्याला कोण जिम्मेदार आहे? तुमचा वर्ण अहंकार, तुमचा धर्म अहंकार, तुम्ही माणूस आहात हे तुम्ही विसरलेले आहात. आणि त्यामुळे हे सगळं सांगून कोणावर, त्यामुळे बोलण्यात काय अर्थ आहे लक्षात घ्या. हे असंच चालू राहणार आहे. कारण लोकांचे डोके पार असे भंजाळलेले आहेत, मेंदू पार पूर्णपणे सडलेला आहे. काय असतो, तुम्हाला आता एखादी जखम जर झाली त्याच्यामध्ये अँटीसेप्टिक क्रीम टाकून ती जखम नीट करता येते. त्याच्यावर जर फाटलेली असेल तर त्याच्या स्टिचेस घेता येतात. काही अँटीबायोटिक्स गोळ्या असतात किंवा काही इंजेक्शन्स असतात. परंतु ज्या वेळेस त्या जखमेचं रूपांतर सेप्टिसिमियामध्ये होतं, तर म्हणजे ती जखम सडते. कोणत्याही गोळीचा, कोणत्याही औषधाचा, कोणत्याही इंजेक्शनचा फरक पडत नाही. तसा मेंदू सडलेला आहे. येथील बहुजनांचाही मेंदू सडलेला आहे. आणि जे वर्ण अहंकारामध्ये जगत आहेत, खोट्या अहंकारामध्ये, त्यांचा तो अहंकार सुद्धा मिथ्या आहे, खोटा आहे. त्यांचा सुद्धा मेंदू नाही गुलामी प्रिय आहे आणि त्यांना सुद्धा गुलाम करण्यामध्ये आनंद आहे. आणि त्यामुळे हे बदलणार नाही. त्यामुळे आपण मित्रांनो, दुसरा मुद्दा आहे शेतकरी कर्जमाफीचा, जो अत्यंत महत्त्वाचा आहे. सरकारने, देवेंद्र फडणवीस, सध्या काय आहे की राज्याची पूर्ण सत्ता ही देवेंद्र फडणवीस यांच्या हातामध्ये आहे. एकनाथ शिंदे फक्त नावापुरतं त्यांचं अस्तित्व आहे. आणि सुनेत्राताई पवार यांची तर आता राज्यामध्ये आहेत की नाही अशी परिस्थिती आहे. म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष राज्यामध्ये फक्त आणि फक्त भारतीय जनता पार्टी ठरवेल. भारतीय जनता पार्टीने जर ठरवलं तर राष्ट्रवादी काँग्रेसचे सगळेच्या सगळे आमदार एका दिवसामध्ये भारतीय जनता पार्टीमध्ये जाऊ शकतात अशी परिस्थिती आहे. म्हणजे वन मॅन आर्मी शो आहे देवेंद्र फडणवीस यांचा. आणि पूर्णपणे मनूचं राज्य आलेलं आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांचा आवाज कोणीही बनायला तयार नाही. याच्या अगोदर वंचितने एकदा मोर्चा काढला होता आणि आता रोहित पवार सध्या लढत आहेत. रोहित पवार प्रामाणिकपणे लढत आहेत. पुन्हा ते रविकांत तुपकर आहेत, राजू शेट्टी आहेत, अजून अजित नवले आहेत. असे अनेक शेतकरी नेतेसुद्धा आपापल्या पद्धतीने लढत आहेत. बच्चू कडू यांनी पाठीमागं मोठं आंदोलन केलं, परंतु आता बच्चू कडू सत्तेमध्ये गेलेले आहेत आणि त्यांना आता काही देणं घेणं राहिलेलं नाही. कारण 6 वर्षासाठी त्यांची आमदारकी आता फिक्स झालेली आहे. आणि बच्चू कडू यांनी सुद्धा ओळखलेलं आहे की आता हे राज्य मनूचं राज्य आलेलं आहे. आणि त्यामुळे आता आपल्याला मनूसोबत ॲडजस्ट केल्याशिवाय दुसरा कोणताही पर्याय शिल्लक नाही. मित्रांनो, अशा परिस्थितीमध्ये आता शेतकऱ्यांचं काय आहे माहिती आहे का? शेतकरी सुद्धा स्वतःसाठी बोलत नाही. बघा, शेतकरी जर एकमुखाने जर बोलला, राज्यामध्ये जवळपास 70% वर्ग हा शेतकरी आहे मुंबई पुण्यातले जर सोडले. आणि त्यांना सुद्धा, त्यातील सुद्धा अनेकांना गावाकडे शेती आहे. शेतामध्ये भागत नाही, शेतामध्ये पोट भरत नाहीत, म्हणून
अनेक लोक मुंबई पुणे या ठिकाणी गेलेले आहेत पोट भरण्यासाठी. त्यांना सुद्धा कर्जमाफीची गरज आहे. त्यातील सुद्धा अनेकावर पीक कर्ज आहे. परंतु शेतकरी जातीसाठी धर्मासाठी एक होतो, परंतु स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी यामध्ये प्रत्येकाचा फायदा आहे. देवेंद्र फडणवीस यांनी मुद्दाम होऊन 2019ची जी अट घातलेली आहे, अत्यंत पाशवी निजामी मोगली अट घालण्याचं काम देवेंद्र फडणवीस यांनी केलेलं आहे. आता काय आहे, राज्य त्याचं आहे, मनूचं आहे, वन मॅन शो आहे आणि देवेंद्र फडणवीस म्हणतील तो कायदा, म्हणतील तो निर्णय, अशी परिस्थिती आहे. आणि एवढा शेतकऱ्यांचा आक्रोश असताना सुद्धा माझंच खरं ज्या पद्धतीने एक असतो पेशव्याचा जो अट्टहास असतो, जो एक काय असतं आक्रस्ताळेपणा असतो, स्वतःच रडून म्हणा, काही म्हणा, बोलून म्हणा, स्वतःच खरं, अशी परिस्थिती राज्यामध्ये आहे. आणि त्यामुळे शेतकरी कर्जमाफीची देवेंद्र फडणवीस यांनी पूर्णपणे वाट लावलेली आहे. 2019ला उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते, त्यावेळेस कर्जमाफी भेटली आणि जवळपास 80 ते 90% शेतकऱ्यांना त्याचा फायदा झाला. आमच्या भागामध्ये तर मी पाहिलं, बीड जिल्ह्यामध्ये 80 ते 90% शेतकऱ्यांना त्या कर्जमाफीचा फायदा झाला. आणि आता 2019ला ज्या शेतकऱ्यांना फायदा झाला ते जर वगळले असतील, म्हणजे वगळलेच आहेत देवेंद्र फडणवीस यांनी, मग त्यातून 80-90% गेल्यानंतर शेतकरी किती येणार? 10 ते जास्तीत जास्त मॅक्झिमम 15% शेतकरी प्रत्येक गावातून त्यांना कर्जमाफीचा फायदा होणार आहे. ही नेमकी कसली कर्जमाफी आहे हा प्रश्न शेतकऱ्यांच्या मनामध्ये निर्माण झालेला आहे. परंतु ज्या ताकदीने शेतकऱ्यांनी आवाज बनायला हवं, स्वतःचा फायदा आहे. तुम्हाला जर 2 लाख रुपये भेटणार असतील, अनेक शेतकऱ्यांचं वार्षिक उत्पन्न 1 लाख रुपये सुद्धा नाही बघा. आणि एवढी मोठी कर्जमाफी 2 लाख रुपये रक्कम, ठीक आहे, जे नोकरदार आहेत, सरकारी नोकरदार आहेत, ज्यांच्याकडे 2 नंबरचा पैसा आहे, अनेक जण आहेत ज्यांना 2 लाख रुपये अगदी चिल्लर आहेत. परंतु ज्याचं वार्षिक उत्पन्नच 1 लाख आहे, त्याच्यामध्येच दवाखाना, मुलांचं शिक्षण, घरचा खर्च, हे सगळं त्याच्यामध्येच भागवायचं आहे. अशा शेतकऱ्यांसाठी 1 लाख रुपये रक्कमसुद्धा भरपूर होते. आणि मग शेतकऱ्यांचा, अशा अनेक शेतकऱ्यांचा फायदा होणार आहे. अनेक शेतकरी जे स्वतःला या कर्जापायी संपवत आहेत बघा. 50,000 कर्जासाठी, 1 लाख कर्जासाठी, 1.5 लाख कर्जासाठी, 2 लाख कर्जासाठी अनेक शेतकरी स्वतःला संपवत आहेत. म्हणजे किती गरिबीमध्ये जीवन शेतकरी जगत आहे. एकीकडे तुम्ही इतका पैसा, प्रचंड पैसा आहे सरकारकडे. तुम्ही आता राम मंदिर भ्रष्टाचारातला पाहिला, एवढा भ्रष्टाचार केलेला आहे. सगळ्या देशातील कर्जमाफी होईल. शक्तिपीठ महामार्ग आहे, त्याच्यामध्ये सुद्धा एवढा मोठा भ्रष्टाचार आहे. असे अनेक, आता आमदार राजन श्रीसागर काहीतरी आहेत, त्यांचा व्हिडिओ आला, 40% कमिशन पुरावा. अगदी आता कंत्राटदाराने सांगितलं 50-57% पर्यंत कमिशन जातं. म्हणजे एक सरकारी काम जर केलं तुमच्या गावामध्ये, कुठं रस्त्याचं वगैरे, त्यातील 50% निधी हा अधिकारी, मंत्री, आमदार, खासदार, पार मुख्यमंत्र्यापर्यंत वाटण्यात जातात. म्हणजे इतक्या लेवलचा भ्रष्टाचार सुरू आहे. आणि हा जर पैसा जर पाहिला तर हा करोडोमध्ये नाही, अब्जावधी रुपयामध्ये पैसा आहे. हाच पैसा जर शेतकऱ्यांना दिला तर या राज्यामध्ये एकही शेतकरी गरीब राहणार नाही. म्हणजे तुम्ही अधिकाऱ्यांकडे किती पैसा आहे. ज्यावेळेस एखाद्या अधिकाऱ्यावर छापा पडतो त्यावेळेस आपण पाहिलेलं आहे, नोटा मोजण्यासाठी मशीन कमी पडतात. एक नाही 10, 15, 20 मशीन आणाव्या लागतात. आणि अशी परिस्थिती आहे. त्यांचं जे संडास बाथरूम आहे त्याला सुद्धा सोन्याच्या तुट्ट्या, सोन्याचे नळ बसवितील, इतका पैसा यांच्याकडे आहे. आणि इथं शेतकरी मरण अवस्थेमध्ये आहे. मी तुम्हाला जरी सांगितलं की हे जरी सगळं मिथ्या आहे, लक्षात ठेवा,
परंतु जोपर्यंत तुम्ही या पृथ्वी तलावर आहात, तुमचं अस्तित्व तर आहे हे तर मान्य करावं लागेल. आणि जोपर्यंत तुम्ही या पृथ्वी तलावर आहात तोपर्यंत तुमच्या दैनंदिन गरजा भागवण्यासाठी तुम्हाला या सगळ्या गोष्टी लागतात. तुम्हाला रोजचं खाण्यासाठी आता जसा काळ सुरू आहे, जशी समाज व्यवस्था सुरू आहे, त्या पद्धतीने तुम्हाला घरी राहण्यासाठी घरदार वगैरे, मुलांचं शिक्षण वगैरे सगळ्या गोष्टी लागतात. हे तुम्हाला सगळं माहीत आहे. आणि त्यामुळे शेतकरी कर्जमाफी हा एक अत्यंत महत्त्वाचा जिव्हाळ्याचा विषय आहे. सरकार देणार नाही, परंतु आवाज उठवणं, बोलणं हे आपलं काम आहे. आणि खास करून शेतकऱ्यांना आव्हान आहे, प्रत्येकाने बोला, सोशल मीडियाचा वापर करा. कुठं कोणीही आंदोलन करत असेल, विरोधी पक्षाचा करत असेल, अगदी भाजपचा करत असेल. सध्या काय आहे, आपण विधानसभेमध्ये जर पाहिलं तर भाजपचेच आमदार भाजपच्या मंत्र्याला प्रश्न विचारत आहेत किंवा त्यांना जाब विचारत आहेत. म्हणजे विरोधी पक्षाचं काम सुद्धा आता भारतीय जनता पार्टी करत आहे. विरोधी पक्ष शिल्लक नाही. आता उद्धव ठाकरे यांचा तुम्ही दौरा पाहिला, प्रचंड प्रतिसाद उद्धव ठाकरे यांना भेटला. आणि म्हणजे जनमत उद्धव ठाकरे यांच्या पाठीमागं आहे हे तर मान्य करावं लागेल. रोहित पवार आंदोलन करत आहेत, त्याच्यापेक्षा 10 पट जनमत किंवा लोकमत उद्धव ठाकरे यांच्या पाठीमागं आहे. त्यांनी त्या जनमताचा, लोकप्रियतेचा वापर शेतकरी कर्जमाफीसाठी करायला हवा, परंतु तसं करताना ते दिसत नाहीत. केवळ भाषणामध्ये, आता जे 6 मतदारसंघामध्ये ते फिरले, केवळ भाषणामध्ये उल्लेख करून उपयोग नाही. त्यासाठी रोहित पवार ज्या पद्धतीने आंदोलन करत आहेत त्या पद्धतीने उद्धव ठाकरे यांनी जर आंदोलन केलं तर 100% लोकांचा प्रतिसाद पाहता 100% सरकारला कर्जमाफी करावीच लागेल. आता मित्रांनो, हा सगळा प्रश्न आता मनुवादी व्यवस्थेच्या हातामध्ये आहे. आणि जी अत्यंत निगरगठ्ठ अशी मनुवादी व्यवस्था आहे. आणि याला मनुवादी व्यवस्था का म्हणतोय बघा, कालच माननीय प्रकाश आंबेडकर साहेबांची पोस्ट आहे की NCERTच्या अभ्यासक्रमामध्ये त्यांनी मनुस्मृती आणलेली आहे. स्वतः आता मी त्याची सत्यता पडताळली नाही, परंतु माननीय प्रकाश आंबेडकर साहेबांनी पोस्ट केलेली आहे, म्हणजे त्यामध्ये 100% सत्यता असेल. आणि बघा तुम्ही नेमकं काय परिस्थिती आहे. आता NCERTमध्ये मनुस्मृती आणलेली आहे. लहानपणापासूनच आता या देशातील मुलावर, लहान लहान कोवळ्या मुलावर मनुस्मृतीचे संस्कार देण्याचं काम सुरू आहे. आणि त्यामुळेच हा जो शूद्र शब्द अभिजित दिपके यांच्या बाबतीत माननीय प्रकाश आंबेडकर साहेब यांनी वापरला होता. ज्यावेळेस अभिजित दिपके यांनी कॉक्रोच जनता पार्टीचं आंदोलन सुरू केलं आणि त्या आंदोलनाला लक्षात घ्या, ऑनलाईन आंदोलन किंवा ऑनलाईन पक्ष स्थापन केला, त्यावेळेस भारतीय जनता पार्टीपेक्षा जास्त फॉलोअर्स तयार झाले. परंतु जसंही येथील जाती व्यवस्थेला कळलं की अभिजित दिपके हे शूद्र आहेत, बघा, आणि हे वाक्य माझं नाही, माननीय प्रकाश आंबेडकर साहेबांचं वाक्य आहे, येथील जातीवादी व्यवस्थेने त्यांना साईडलाईन केलं. मीडियाचा फोकस बंद झाला, सगळं बंद झालं. आता या देशामध्ये सुदैवाने प्रत्येक वर्गामध्ये, आता हे जे वर्ग तयार झालेले आहेत, प्रत्येक वर्गामध्ये मराठा, OBC, SC, ST, प्रत्येक वर्गामध्ये जातीच्या पलीकडे विचार करणारी अनेक माणसं तयार झालेली आहेत. आणि जे संविधानाला मानतात, जे समता, स्वातंत्र्य, बंधुता, न्याय मानतात आणि जातीला फारसं महत्त्व देत नाहीत, अशा लोकांची संख्या सुद्धा या देशामध्ये करोडोमध्ये आहे. आणि त्यामुळे अभिजित दिपके यांना जो सपोर्ट भेटत आहे थोडाफार, तो या लोकांमुळे भेटत आहे. पण जी मेन सिस्टम आहे ती मेन सिस्टम मात्र या जातीवादी लोकांच्या ताब्यामध्ये आहे, मनुवादी व्यवस्थेच्या ताब्यामध्ये आहे. आणि या मनुवादी व्यवस्थेने NCERTच्या अभ्यासक्रमामध्ये मनुस्मृती आणलेली आहे. माननीय प्रकाश आंबेडकर साहेबांनी याला तीव्र विरोध केलेला आहे, तीक्ष्ण शब्दामध्ये विरोध केलेला आहे. आणि परंतु आता बघा, जिम्मेदारी फक्त माननीय प्रकाश आंबेडकर साहेबांची आहे का? बघा, म्हणजे आपण प्रत्येकजण, आपण मानव आहोत.
ज्यांना हे ज्ञान आहे, आकलन आहे की आपण केवळ मानव आहोत, अशा प्रत्येक मानवाचं प्रेरणास्थान हे बाबासाहेब आंबेडकर आहेत. ज्यांना जाणीव आहे की आपण मानव आहोत, अशा सगळ्यांनी बाबासाहेबांना प्रेरणास्थान मानलं पाहिजे आणि ही मनुवादी व्यवस्था उखडली पाहिजे, संपवली पाहिजे. कारण ही व्यवस्था माणसाला माणूस मानत नाही. माणसामध्ये भेद करणारी ही जी व्यवस्था आहे, याच्या विरुद्ध लढणं ही केवळ माननीय प्रकाश आंबेडकर साहेबांची एकट्याची जिम्मेदारी नाही, प्रत्येकाची जिम्मेदारी आहे. जो माणूस आहे त्या प्रत्येकाची जिम्मेदारी आहे आणि यासाठी तयार राहा. लक्षात ठेवा, आपल्या हातामध्ये आता काही राहिलेलं नाही, परंतु असं म्हणून चालणार नाही. आपल्याकडे शिवराय फुले शाहू आंबेडकर ही विचारधारा आहे, ही प्रेरणा आहे आणि बाबासाहेब आंबेडकर यांचं मजबूत संविधान आहे, जी उखडण्याची ताकद जगातल्या कोणत्याच शक्तीमध्ये नाही. आपलं मत नक्की कळवा. रामकृष्ण हरी. जय जगद्गुरू. जय शिवराय. जय भीम.